नमस्कार मित्रांनो, कोण होतीस तू, काय झालीस तू या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघूया. अमृता वैतागलेली असते आणि ती चिकूला घेऊन बेडवर आणून अशी जोरात ठेवते. किती वैताग देतो रे, किती शांत बस म्हटलं तर ऐकत का नाहीयेस, जरा शांत बस. मला जर माहिती असतं ना की तू माझ्या गळ्यात पडणार आहे, तुझ्या बापाशी मी कधीच लग्न केलं नसतं. आता अमृता चिकू सोबत बोलत असते. तेवढ्यात काय पौर्णिमा काकू धावत पळत येते आणि म्हणते, मशीन मध्ये चिकूचे कपडे घालून ठेवले, कधी चालू करणार आहे मशीन, मलाही माझे कपडे लावायचे की. हो 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 लावते की. पौर्णिमा काकू आता त्याशी खेळायला लागते, तुला लगेच रडायला लागतो. अगं बाई, मला बघितलं की हा रडायला लागतो, जाते गे बाई निघून मी. अमृता आता अक्षरशः दमलेली असते चिकूचा सांभाळ करून, किंवा त्याचं रडणं, त्याचं खाणं पिणं सगळं काही करून ती एक दमछाट झालेली असते. मशीन लावायला याला आता कडेवर घेऊन जायला लागणार. अमृता आता चिकूला त्या रूम मध्ये घेऊन आलेली असते आणि अगदी कपड्यांच्या गंजावर त्याला बसवलेलं असतं. कपडे मशीन लावत असते आणि चिकूही तिथे जवळ बसलेला असतो. तेवढ्यात काय पौर्णिमा काकू येते. अरे देवा, अमृता काय ग हा बसारा, अजून कपडे लावले नाही. अगं मलाही मशीन लावायची आहे, संदीप आत्ताच आलाय आणि परत 2 तासांनी जायचं म्हणतोय. कधी कपडे लावणार, कधी सुकणार, कधी त्याला देणार. अगं अमृता काय आहे. पौर्णिमा काकू नका ना तुम्ही उगाच आरडाओरडा करू, करते मी सगळं, शांत बसा बरं. अमृता म्हणते पौर्णिमा काकूला, याला जरा घ्या. नाही बाई, चिकोडीला मी घेणार नाही, तो माझ्या चेहऱ्याकडे बघतो आणि रडायला लागतो, मी त्याला घेणार नाही. पौर्णिमा काकू आता निघून जाते. यामी ताई बरोबर गॉसिप करण्याशिवाय काही काम असतं की ह्या बाईला. थोडा वेळ जे याला सांभाळलं असतं काही बिघडलं असतं का, पण नाही. अगदी वैतागून गेलेली अशी ही अमृता चिकूला आता थोडंसं लांब बसवते आणि कपडे मशीनला लावायला ती सुरुवात करते. अगदी वैतागून गेलेली असते अमृता. अमृता आता कपडे मशीन लावत असते आणि बडबड करते, वैताग आलाय मला, काय करू आणि काय नाही. तेवढ्यात काय कावेरी येते आणि चिकूला एकटाच बसलेला बघते. चिकू बाळा, लवकरात लवकर तुझ्या आईजवळ असशील, तुझी आई आहे ना, अजिबात काळजी करू नको, तुला काही एक होणार नाही. अमृताचं पुढे मात्र मशीन चालू करायचं काम चाललेलं असतं. इकडे असं दारावर एक साहेब आलेले असतात आणि दार वाजवतात. आहेत का धर्माधिकारी. तेवढ्यात मा जाते, हो आहे की, आम्ही महिला बाल कल्याण यांच्याकडून आलेलो आहोत, आम्हाला जरा चौकशी करायची आहे. मा म्हणते, हो करा की. तुमच्याकडे एक लहान बाळ आहे आणि त्याचं संगोपन नीट होत नाहीये अशी तक्रार आली आहे, ते चेक करण्यासाठी आम्ही आलो आहोत. मा म्हणते, हो या की. बाळाच्या आईसारख्या असणाऱ्या बाईकडून त्याला काढून घेतलं आणि फक्त हक्क दाखवण्यासाठी किंवा प्रॉपर्टी असल्यासारखं त्याला स्वतःजवळ ठेवणाऱ्या बाईजवळ त्याला दिलं. ती त्याचा व्यवस्थित सांभाळ करत नाहीये, याच्यासाठी आमच्याकडे कंप्लेंट आली आणि तेच आम्ही स्वतःच्या डोळ्याने बघण्यासाठी तुमच्याकडे आलो आहोत. यमुना म्हणते, मा ही कंप्लेंट कुणी केली आहे ना याची पूर्ण कल्पना आहे मला. मा आता तिला खुणावते की शांत बस यमुना. मा म्हणते, सगळं काही सांगते, व्यवस्थित सांगते, तुम्ही आत या, चहा कॉफी काहीतरी घ्या, मग आपण बोलू की निवांत. हे बघा मॅडम, आम्हाला काही नकोय, फक्त तुमच्याकडून माहिती हवी आणि तेवढी द्या प्लीज. तुम्ही ज्या मुलाची चौकशी करायला आला तो मुलगा सध्या त्याच्या आईकडे. माझी मोठी सून इतकी जीव लावते, इतकी काळजी घेते आणि खूप चांगला सांभाळ करते, अगदी सख्या आईसारखा. तो बरोबर योग्य जागेवर योग्य बाईकडे आहे, त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. त्या मॅडम म्हणतात, हे बघा, आम्ही जोपर्यंत डोळ्यांनी बघत नाही, खात्री करत नाही, तोपर्यंत आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवू शकत नाही. साहेब म्हणतात, त्या बाई कोण आहे त्यांना बोलवा आणि बाळाला सुद्धा घेऊन यायला लावा. मा म्हणते, हो बोलवते की. आता अमृताला आवाज देते मा. अमृता, अगं अमृता, आले मावशी. काय, हे महिला आणि बाल कल्याण अधिकारी आहेत, चिकूची चौकशी करण्यासाठी आलेत. लहान मुलाचं संगोपन कसं करताय हे त्यांना डोळ्यांनी बघायचे, व्यवस्थित आहे की त्याच्यावर अन्याय होतोय हे बघण्यासाठी हे लोक आलेत. ही माझी मोठी सून अमृता आणि ही सांभाळ करते आमच्या घरातल्या बाळाचा. तिला मुलांची खूप आवड आहे आणि सतत चिकू सोबत असते. खूप लळाय तिला चिकूचा, खूप छान असा सांभाळ करते. साहेब म्हणतात, कुठे तो. अहो आहे ना आतमध्ये खेळतोय. मॅडम म्हणतात, अहो मग दाखवा, आम्ही स्वतः खात्री करून घेतो आणि निघून जातो. यमुना म्हणते, हो हो हो, आमची अमृता आणेल की, जा ग चिकूला घेऊन ये अमृता. साहेब यमुनाला बोलतात, आमच्यात कामामध्ये मध्ये मध्ये बोलायचं नाही, एकदम शांत उभा राहायचं. साहेब म्हणतात, आम्हीच येतो, बाळ कुठे, आम्हाला घेऊन चला तिकडे, चला. माने आता त्या साहेबांना आणि मॅडमला उदय आणि अमृताच्या खोलीत आणलेलं असतं, पण चिकू मात्र कुठे दिसत नव्हतो. अहो तुम्ही त्यांची खोली कशाला दाखवताय, ते बाळ कुठे दाखवा. अमृता म्हणते, चिकू इथेच खेळत होता. उदय, चिकूला बघितलं का. सगळे शोधाशोध करतात पण चिकू कुठे हे माहितीच नसतं. उदय म्हणतोय, मला नाही माहित तो कुठे. उदय म्हणतो, हे कोण आहे, असं काय करताय, चाइल्ड वेलफेअर मधून आलेत आणि त्यांच्यासमोर म्हणताय की चिकू नाहीये, काय हे. मा म्हणते, काय ग अमृता, मगाशी गाडी खेळत होती, मग त्याला आत घेऊन आली,
आणि मग कुठे आहे तो? अगं सांग की अमृता. तर मॅडम म्हणतात कमाल्या, बाळ कुठे हे सुद्धा माहित नाही आणि जबाबदारी तर मात्र घेतलीये. मा म्हणते मॅडम रागवू नका हो, खूप मोठं घर आहे ना, कुणीही घेते त्याला आणि कुठेही तो खेळतो. हॉलमध्ये शोधूया, नक्कीच तो आपल्याला हॉलमध्ये सापडेल. पौर्णिमा काकू लगेच आठवतं की मी जेव्हा कपडे टाकायला गेले त्या वॉशिंग मशीनच्या जवळ त्या कपड्यामध्ये चिकू होता. या अमृताने गडबडीत चिकूला सुद्धा वॉशिंग मशीन मध्ये तर नाही लावलंय ना, म्हणून अगदी जोरात किंचाळत चिकू 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 असं करत पौर्णिमा काकू तिथून पळून जाते. मा म्हणते ही अशी का ओरडत गेली? यमुना म्हणते ती कुठं गेलीये ना हे आधी बघूया. मा आता साहेबांना म्हणते चला तुम्ही सुद्धा चला, ती कुठे गेली ते आपण शोधूया आणि चिकूला सुद्धा शोधूया. पौर्णिमा आता मशीन समोर येते आणि तिची बोलतीच बंद झालेली असते, कारण मशीन तर लावलेलं असतं. यमुना म्हणते काकू चिकू चिकू ओरडत आली आणि मशीनच्या समोर उभी राहिली, नेमकी म्हणायचं काय तुला? अगं काकू तुझ्याशी बोलतोय, काल चाललंय तरी काय तुझ्या डोक्यात? पौर्णिमा काही बोलत नाही आणि धक्क्याने त्या मशीनकडेच बघत थांबलेली असते. पौर्णिमा आता खूप घाबरलेली असते. मा म्हणते पौर्णिमा बोलतेस का काही? अशी काय ग वावडसारखं करतीयस? वहिनी मगाशी मी आले तेव्हा पौर्णिमा खूप घाबरलेली असते, तिला कळतच नाही आपण काय बोलतो. चिकून मशीन बरोबर खेळत होता आणि अमृता कपडे, नाही 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 वहिनी, अमृता कपडे लावत होती मशीनला आणि चिकू तिच्यासोबत होता. म्हणजे अमृताने कपड्यांसोबत चिकूला सुद्धा मशीन मध्ये लावलंय. आता मात्र सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकते. काय म्हणते हे अमृता? अमृताला पौर्णिमा की चिकू मशीन मध्ये लावलाय तेही अमृताने आणि नजर चुकीने. आता मात्र सगळे घाबरलेले असतात. हे काय भयानक ऐकतोय आपण. जोरात अशी किंचाळते आणि मशीन मध्ये टाकला असणारे चिकूला. अमृता आणि उदय घाईघाईने मशीन बंद करतात आणि पटपट पटपट सगळी कपडे काढण्याचा प्रयत्न करतात. मग आता बडबड करायला लागलेली असते. अमृता अगं लक्ष कुठे असतं तुझं? म्हणजे तुझं लक्ष असतं ग, पण आता कुठे होतं? मशीन जवळ कुणी चिकूला आणतं का? तू काय घेऊन आलीस त्याला? काय अमृता हे? तोपर्यंत उदयने आणि अमृताने मशीन मधले सगळी कपडे बाहेर काढलेली असतात, पण त्यामध्ये काही चिकू नसतो. आई नाहीये तो मशीन मध्ये. अरे देवा, आता पटकन सांगितलेलं असतं उदयने. आता जीवाजीव येतो की मशीन मध्ये चिकू नाहीये, म्हणजे जर चांगली गोष्ट ऐकायला आलीये. सगळ्यांच्या आता जीवाजीव येतो आणि मा म्हणते परमेश्वरा वाचवलं रे बाबा तू. कावेरीच्या चेहऱ्यावर मात्र आनंद असतो. अमृता आणि उदय असे जाम घाबरून गेलेले असतात. सगळा जो प्रकार झालाय तो मात्र त्या मॅडमने आणि सरांनी बघितलेला असतो की बाळाची किती काळजी आहे. बाळ मशीन मध्ये आहे का हे सुद्धा यांच्या लक्षात नाही. अमृता आता उभी राहते आणि मोठ्या तोऱ्यात म्हणते अगं मावशी बघितलं ना, माझ्याकडून असं हलगर्जीपणा होणं शक्यच नाहीये. मी कशी त्याला मशीन मध्ये टाकेन बरं? मा म्हणते अमृता ते सगळं काही ठीक आहे, पण सध्या चिकू कुठे ते सांग. चिकूला शोधतोय ना, मग तो कुठे कळायला हवंय ना. कावेरी आता हसायला लागते आणि कावेरीला तो प्रसंग आठवलेला असतो. जेव्हा अमृता वैतागलेली असते आणि सगळे कपडे मशीनला पटापट लावत असते तेव्हा तिने चिकूला उचललेलं असतं आणि तिथून ती घेऊन गेलेली असते. कावेरी चिकू सोबत बोलत असते, काही तासांचा प्रश्न आहे बाळा, मला माहिती आहे तू खूप मिस करतो मला. काहीच तास मग माझ्याकडे कायमचं आलेलं असशील. बघ तुझी ही मावशी काय करते तुला मिळवण्यासाठी. ती पटकन आता चिकूला यशकडे देते आणि यश काय ते बघा तुम्ही, आता आपल्याकडे काहीच तास राहिलेत, त्यानंतर आपण काही करू शकत नाही. यश म्हणतो कावेरी अजिबात तुम्ही काळजी करू नका बरं, मी आहे ना, सगळं काही ठीक करेल. होणार आहे चिकू, सगळं काही छान होणार आहे ना. आणि कावेरी या सगळ्यामध्ये तुम्ही स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्या बरं. तुमची धावपळ झाल्यावर तब्येत बिघडेल. प्लीज तुम्ही इतकं टेन्शन घेऊ नका की तुमची तब्येत बिघडेल. मी आहे ना, सगळं काही व्यवस्थित करतो. नाहीतर चिकू सारखा उचलून तुम्हालाही डॉक्टरांकडे घेऊन जाईन मी. त्यामुळे स्वतःची तब्येत जपायची आहे तुम्हाला, कळतंय का? हो यश, मी पूर्ण काळजी घेणार आहे माझी. तुम्ही आधी तुम्हाला सांगितलंय ते काम करा बरं. कावेरी आता घड्याळाकडे बघत असते आणि काही मिनिटं तास राहिली आहेत याचा विचार करत असते. तिला खूप टेन्शन आलेलं असतं. यश म्हणतो कावेरी पुन्हा एकदा सांगतोय नका ना काळजी करू, सगळं छान होईल म्हणतोय ना मी, मग का उगाच टेन्शन घेताय. यश आता तिथून चिकूला घेतो आणि पटकन बाहेर निघून गेलेला असतो. काहीतरी प्लॅन असतो यशचा आणि कावेरीचा. यश गेल्यावर मनातल्या मनात कावेरी म्हणते मला काही झालेलं नाहीये यश, माझी काळजी करू नका. पण माझ्या वागण्यामुळे तुमचा गैरसमज झाला हे तर नक्कीच आहे. तुमच्या डोक्यात काहीतरी असणारच आहे माझ्याविषयी, कारण मा वागताच तशा आहे. कावेरीला सगळ्या घटना आठवतात आणि ती आता परत सगळं विसरून यांच्यासमोर उभी असते हे तिच्या लक्षात येतं. ती म्हणते सर तुम्हीच सांगा, बाळाची जबाबदारी घ्यायची म्हणजे किती मोठी जबाबदारी आहे हे कळतंय का? एवढं जर हिच्या लक्षात असतं तर आज ही वेळ आलीच नसती. स्वतःचं बाळ वॉशिंग मशीनला लावलंय की काय हे सुद्धा तिला खात्री नव्हती, तर तिने डायरेक्ट मशीन काढून बघितलं की बाळ खरंच लावलं की काय. म्हणजे हिने किती जबाबदारी घेतली आहे याचा अंदाज येतोय आपल्याला. कावेरी त्या सरांना म्हणते सर तुम्हाला खरंच असं वाटतं
की ही चिकूला नीट सांभाळू शकते किंवा त्याची काळजी घेऊ शकते. आता मात्र सगळे विचार करायला लागलेले असतात कावेरी नेमकी काय बोलतीये. हे म्हणतात बरोबर आहे यांचं. काय हो, बाळ कुठे आहे आणि बाळ सांभाळता येत नाही तर जबाबदारी कशाला घेता तुम्ही. मा म्हणते हे बघा, हिची उलट तपासणी आपण नंतर करूया. आधी चिकू कुठे आहे हे शोधणं महत्वाचं आहे. मग तेच करूया, चिकूला आधी शोधून आणूया, मग अमृताचं काय ते बघूया. मग आता प्रत्येकाला वेगवेगळ्या जागेवर पाठवते आणि चिकू सापडतो का ते शोधा आणि पटकन मला सांगा. तुम्ही दोघी वेगळ्या जागेवर जा, उदय तू वर शोध. सगळ्यांना कामाला लावलेलं असतं माने. अमृता आता स्वतः माबरोबर गेलेली असते चिकूला शोधायला. सगळं वातावरण भयानक असं झालेलं असतं कारण चिकू खरंच सापडत नसतो. पौर्णिमा काकू तर रडत असते, आरडाओरडा करते आणि चिकूला शोधत असते. यमुना म्हणते आधी शोध तर तिला. पौर्णिमाला शोधायचं वगैरे काय नसतं, ती वेंधळीच असते मुळात. ती फक्त शोधायचं नाटक करते. सगळीकडे शोधत असतात पण चिकू काही सापडत नसतो. अख्ख्या घरात सगळ्या मंडळींनी शोधून झालेलं असतं तरी चिकूचा काही तपास लागत नसतो. यांचा हा गोंधळ, आरडाओरडा, धांदल सगळं काही त्या मॅडम आणि सर उभा राहून बघत असतात. आता बॅड इम्प्रेशन पडलेलं असतं त्यांच्या समोर. मा म्हणते अमृताला, यमुना पौर्णिमा कुठे आहे. अगं चिकू चिकू सगळेजण आवाज देत असतात. काय बिचारा चिकू काही समोर आलेला नसतो. आता उदय सुद्धा आलेला असतो मामा करत. अगं वर शोधताय सगळीकडे, चिकू कुठेच नाहीये. काय सांगतोय उदय. हो मा, तो नाहीये. कावेरी पण पळत पळत आलेली असते. चिकू बाहेर पण नाहीये. यमुना ताई, अहो सापडलाय का तुम्हाला चिकू. यमुना आणि पौर्णिमा सुद्धा येतात. नाही ग, सगळीकडे बघितलं, चिकू कुठेच सापडत नाहीये. आता खरंच सगळे घाबरलेले असतात आणि सगळ्यांना टेन्शन आलेलं असतं. वहिनी कुठेच सापडत नाहीये. पौर्णिमा नीट बघितलं का. हो वहिनी, सगळीकडे नीट बघितलंय. अमृता म्हणते असं कसं झालं, चिकू कुठे गेला असेल. जास्तीत जास्त तो घराच्या बाहेर जाऊ शकतो, बाकी इतक्या लांब कुठे जाऊ शकतो, तो गेलाच कुठे असेल. आता अमृताला सुद्धा जाम असं टेन्शन आलेलं असतं. कावेरीने आता यशला फोन लावलेला असतो गुपचूप आणि आतमध्ये या असं सांगते. आता मात्र ते साहेब असतात, ते चिडतात आणि ओरडतात. हा प्रश्न तर आम्हाला पडलाय. ज्या बाळाला सांभाळण्याची जबाबदारी दिलीये ते अगदी व्यवस्थित पार पाडलीच पाहिजे ना. हा कुठचा वेंधळेपणा आहे. मोठ्या हिमतीने जबाबदारी घेतली आणि बाळ कुठे हेच माहित नाहीये तुम्हाला. हा कोणता प्रकारे कळतंय का तुम्हाला. साहेब आता चिडलेले असतात. मा आणि अमृता खाली मान घालून उभे असतात. मॅडम असतात, त्या मॅडम म्हणतात बाळ कुठे सांगा, नाहीतर रीतसर तक्रार करू, मग जास्त महागात पडणार तुम्हाला. आता हा सगळा प्रकार बघून मला तर टेन्शन आलेलं असतं. आता हे तक्रार वगैरे खूप प्रकरण लांबणार, त्यामुळे मला आता चक्कर आलेली असते. यश आलेलं असतं चिकूला घेऊन. ए चिकू, मजा आली ना रे गार्डन मध्ये. वाव. आता सगळे यशला आणि चिकूला बघतात आणि आश्चर्यचकित होऊन यशकडे बघत थांबलेले असतात. यशला काही प्रकार माहित नाही. यश म्हणतो, मग आता यशच्या जवळ येते. यश, चिकू तुझ्याकडे होता. अरे आम्ही अख्ख्या घरभर शोधलंय, अगदी परेशान झालोय आणि चिकू तुझ्याजवळ होता. तुझ्याकडे चिकू कसा आला. अगं मा, असं काय करतीये. कावेरीनेच चिकूला मायकडे आणून दिलं होतं. मा म्हणते काय कावेरीने. मा आता चिडते आणि कावेरीला प्रश्न विचारते. काय ग, तुला माहिती होतं की यश चिकूला घेऊन गार्डन मध्ये गेलाय, तरीही शोधण्याचं नाटक केलं आणि कुठे कुठे घाबरलीस. इतका बेजबाबदारपणा योग्य नाही आणि का अशी वागलीस तू. कावेरी, तुला प्रश्न विचारतीये, तुला ठाऊक होतं ना, मग तू का सांगितलं नाही मगाशी. तुला खेळ वाटला का हा सगळा. बेजबाबदार कुठची आणि सगळा खेळ खेळतोय असं वाटत असेल तर ही चूक केली तू. कावेरी अगदी शांतपणे माच्या जवळ येते. मा, हा प्रश्न मलाही विचारायचा आहे. मा, अमृतासारख्या बेजबाबदार मुलीला चिकूची जबाबदारी देऊन आपण खेळ तर चालवलाय, त्यात मी थोडा खेळ खेळला तर कुठे बिघडतंय. मा, एखादी वस्तू हरवावी तसा हरवलाय चिकू यांच्याकडून. यांना आई व्हायचंय ना, मग जबाबदारी, काळजी, सतर्का काहीच नाहीये त्यांच्याकडे. अहो बाळ कुठे एक सेकंद जरी इकडे तिकडे गेलं तर आईची काळजी करून काळी जसं उलट्या पालटं होतं आणि यांना काही आहे का परिणाम. काही एक नाही. कधी चिकू गेलाय बाहेर आणि अजूनही अमृताला पत्ता नाहीये आणि आता कुठे हे लोक आल्यावर त्या शोधाशोध करताय. अमृताकडे चिकूला देऊन खरंच चूक करतोय हे एक्सेप्ट करा मा तुम्ही. मा, आई कितीही कामात असली तरी आपल्या बाळाकडे व्यवस्थित लक्ष असतं. अमृताचं मात्र तसं झालेलं नाहीये. तिच्या जवळून चिकू उचलून नेला तरी तिच्या लक्षात नाहीये की चिकू कुठे काय. जेव्हा तुम्ही विचारलं तेव्हा शोधाशोध करायला लागला. यावरूनच अमृताचं किती लक्ष हे कळतंय की मा. कसं आहे ना मा, आमच्या जाऊबाई, त्यांच्या सगळ्या या गोष्टींमध्ये आनंदच आहे, प्रगती आहे अगदी, आणि त्यांनी चिकूला सांभाळण्याची जबाबदारी घेतलीये. कावेरी म्हणते, यश तुम्ही सांगा किती वेळ झाला चिकू तुमच्या जवळ आहे. यश म्हणतो 1 तास होऊन गेलाय तो माझ्याकडे. कावेरी म्हणते, मा ऐकलं का, 1 तास झालाय. आमच्या जाऊबाईचा या बाबतीत तर उजेडच आहे.
कावेरी आता अमृताच्या समोर उभी राहते आणि तिला प्रश्न विचारते. या वयाच्या बाळाला आई एक सेकंद सुद्धा आपल्या नजरेपासून इकडे तिकडे होऊ देत नाही आणि 1 तास होऊन गेला, चिकू जवळ नाहीये, जराही विचार आला नाही कुठे असेल, काय असेल, त्याला शोधावं, काहीच नाही. कावेरी म्हणते, सर तुम्हाला माहिती नाहीये, तुमच्या माहितीसाठी सांगतेय मी. चिकू माझ्या बालमैत्रिणीचा मुलगा आहे. तिला मी शेवटच्या क्षणी वचन दिलं होतं की अगदी जबाबदारीने त्याला सांभाळेन, त्याची काळजी घेईल, अगदी माझ्या मुलासारखं त्याचं पालन पोषण करेन. जेव्हा त्याची आई शेवटच्या घटका मोजत होते तेव्हा तिने वचन घेतलं होतं की हक्काच्या कुटुंबात परत नेणार आणि व्यवस्थित त्याचा सांभाळ करणार. आणि त्यावेळेला मी तिला वचन दिलं आणि अगदी प्रामाणिकपणे ते वचन निभावण्याचा प्रयत्न करतेय आतापर्यंत. कावेरीला सगळा काही घडलेला प्रसंग डोळ्यासमोर आलेला असतो आणि तिने कसं वचन दिलं, कसं चिकूला सांभाळलं आतापर्यंत, हे सगळं काही कावेरीला आठवत असतं. सर चिकूमुळेच तर या घरात आले मी, आणि माझं आणि यशचं जरी लग्न झालं असेल तर चिकूचं आणि माझं नातं आधी आणि मग यशचं आणि माझं नातं जोडलं गेले. आणि यशची मी लग्न करून बायको झालीये, पण त्याआधी मी आई झाले होते चिकूची. सगळं काही चिकूमुळेच मला मिळाले. मी अगदी स्वतःच्या जीवापाड त्याला जपत असते. यश म्हणतो, हो सर. जोपर्यंत कावेरी चिकूची आई नाही हे माहित नव्हतं तोपर्यंत सगळ्यांना असं वाटायचं की कावेरीचाच मुलगा आहे चिकू. काही एक डाऊट नव्हता, असं वाटायचं ते मायलेकच आहे. नंतर जेव्हा सत्य समोर आलं तेव्हापासून कावेरीला त्रास द्यायला लागले आणि चिकूचा व्यवस्थित सांभाळ करत नाही म्हणून सगळे बोलायला लागले. यश म्हणतो, कावेरी आणि चिकूचं नातं आई आणि मुलासारखंच आहे. अगदी स्वतःचं मूल असल्यासारखं कावेरी त्याचा सांभाळ करते. यश आता यामिदी, पौर्णिमा काकू सगळ्यांना विचारतो, कावेरी चिकूचा सांभाळ करू शकत नाही याबद्दल तुम्हाला काही शंका होती का? आजपर्यंत कावेरीकडून काही चूक झालीये का? सांगा, तुम्हीच सांगा आता मला. मग आता उदयचा हात पकडते आणि त्या शिर्के साहेबांच्या समोर आणून उभं करते. साहेब, हा माझा मोठा मुलगा उदय, चिकूचा बाप, चिकूचा जन्मदाता. याला जर असं वाटलं की आपल्या बाळासोबत आपण राहावं, यात काही चुकीचं आहे का? किंवा त्याला असं वाटणं चुकीचं आहे का साहेब? एवढंच त्याला वाटतं की चिकूने माझ्यासोबत राहावं. अमृता उदयची दुसरी बायको म्हणून काय झालं? चिकूची आईच आहे ना ती, आईसारखा सांभाळ करतेय. चिकूने आपल्या आई बाबांसोबत राहावं असं जर मला वाटत असेल किंवा त्यांनाही वाटत असेल तर यात गैर काय साहेब? तुम्हीच मला सांगा. साहेब म्हणतात, बरोबर आहे मॅडम, तुमचं यात गैर काही नाहीये. मुलाने आई वडिलांजवळ राहावं हेच तर योग्य आहे. आता कावेरीने यश कडून चिकूला घेतलेलं असतं. कावेरी आता लगेच उदयला चिकू देते आणि उदयही खूप प्रेमाने चिकूला घेतो. ये बाळा. घरातले आता सगळे शांत बसलेले असतात किंवा त्यांना काय उत्तर मिळणार सरांकडून याचं टेन्शन आलेलं असतं. कावेरी म्हणते, उदय भाऊजी, चिकू तुमचं बाळ आहे ना, तुम्ही त्याचा बाप आहात ना. त्याच्याबरोबर वेळ घालवायची, त्याच्याबरोबर खेळायची, त्याच्याबरोबर राहण्याची उत्सुकता तुमच्या डोळ्यात कधीच दिसली नाही. ते प्रेम दिसलं नाही, ती ओढ, ती काळजी कधीही दिसली नाही. स्वतःला चिकूचे वडील म्हणवता, मग या गोष्टी तुमच्याकडे कधीच का दिसल्या नाही मला? कावेरी म्हणते, किती वेळा माझ्याकडून घेण्याचा प्रयत्न केला, त्याच्याबरोबर खेळण्याचा, त्याच्याबरोबर जुळवून घेण्याचा प्रयत्न केला. तुम्हीच आठवा आणि तुम्हीच मला सांगा उदय भाऊजी. उदय भाऊजी, रात्री तो रडत असला तर तुम्ही घाबरलात किंवा त्याच्याकडे जाण्याचा प्रयत्न केला किंवा म्हणालात की माझ्याकडे आण, मी शांत करण्याचा प्रयत्न करतो? कधीच नाही. उदय भाऊजी, नातं फक्त गृहीत धरता येत नाही हो, ते टिकवण्यासाठी प्रयत्नही करायला लागतात, काळजीही घ्यायला लागते, काहीतरी धडपड सुद्धा करावी लागते. मग मूल कितीही लहान आणि नातं कितीही कोवळं असलं तरी. कावेरीने हे बोलून अगदी सगळ्यांची बोलतीच बंद केलेली असते. उदयच्या तोंडातून तर आता शब्दच फुटत नसतो, कारण जे खरं आहे तेच दाखवण्याचा प्रयत्न केलेला असतो कावेरीने उदयला. उदय आता काही बोलत नाही, फक्त कावेरीकडे बघत थांबलेला असतो. आणि हा भाग इथेच संपतो. पुढच्या भागात काय होणार आहे अगदी आपण थोडक्यात बघूया. मग आता त्या साहेबांच्या समोर म्हणते, आजपासून मी एक निर्णय देतेय, फुल अँड फायनल. चिकूला कुणीही सांभाळणार नाही, फक्त आजी बघणार. आणि मी बघितलं तर चिकूची जबाबदारी अगदी व्यवस्थित घेऊ शकते, हे तुम्हाला माहितीच आहे. मग आता सगळ्यांच्या समोर सांगते की मी चिकूला सांभाळणारे. कावेरीचा आणि चिकूचा संबंध संपला. तिने काहीही करायचं नाही किंवा त्याच्या जवळ यायचं नाही. त्याचे संगोपन, त्याची काळजी काही एक दाखवण्याची गरज नाहीये. मी भक्कम आहे त्याचा सांभाळ करण्यासाठी. आता मात्र हा निर्णय देऊन धक्काच बसलेला असतो अमृताला. वा, एकदाचं गेलंय बाळ. आणि कावेरी आणि यश मात्र दुःखात लोटलेले असतात, कारण कावेरीचा किती जीव आहे चिकूमध्ये आपल्याला तर माहितीच आहे. यश आता तिची समजूत काढत असतो. कावेरी, तुम्ही टेन्शन घेऊ नका, अजूनही आपल्याकडे वेळ आहे आणि तेवढ्या वेळात आपण नक्कीच प्रूव्ह करू शकतो की चिकू आपल्याकडेच असला पाहिजे.
मी तुम्हाला असं हरताना नाही बघू शकत. आता औक्षण करायचं असतं म्हणून उदय चिकूला स्वतःच्या मांडीवर घेऊन बसतो आणि कावेरी ते औक्षणाचं ताट घेऊन चाललेली असते. अमृता म्हणते, आणि इकडे चिकूला औक्षण मी करणार. अमृता कावेरीला म्हणते, कितीही प्रयत्न कर चिकू तुला मिळणार नाही. आता मात्र कावेरीला धक्का बसलेला असतो. आता बघूया कावेरी शेवटचे काही क्षण राहिले त्यातून सत्य करणार किंवा सिद्ध करणार की कावेरीच चिकूला व्यवस्थित सांभाळू शकते आणि मा सुद्धा मोठ्या मनाने कावेरीला यश सोपवणार का हे जर बघायचं, यश आणि कावेरीकडे चिकूला सोपवणार का हे जर बघायचं असेल तर बघायला लागणार उद्याचा भाग. हा भाग इथेच संपला. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.